मित्रहो नमस्कार. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा झाली बघा. तळागाळातले काही असंतुष्ट पदाधिकारी, काही कार्यकर्ते अशी मंडळी सगळी हेरून त्यांचा शिंदे गटात प्रवेश करूनही घेतला आणि मोठा गाजावाजा देखील केला. खरं तर गाजावाजा व्हावा असं एकही नाव या पक्षी प्रवेशामध्ये नव्हतं. खरं तर ऑपरेशन टायगर ही मोहीम यासाठीच होती की उद्धव ठाकरे यांचे खासदार आणि आमदार फोडायचे, पण तसं काही घडलं नाही. प्रयत्न करूनही ते जमलं नाही. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठे मोठे दावे केले होते, पण ते फुसके होते हे शेवटी समोर आलं ना. ठाकरे सेनेचे खासदार आमदार फुटलेच नाहीत आणि ऑपरेशन टायगरचं मांजर झालं. मांजर, ताटाखाली गुरगुरणारं मांजर. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या मिशन टायगरची चर्चा म्हणजे बघा सध्या तरी थंडावलेली दिसत आहे. कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाही म्हटलं तरी थोडासा धक्का बसला, पण त्यापेक्षा अजून तरी अधिक काही घडलेलं नाही. मध्यंतरी बघा ना, उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या केवढ्या वावड्या उठवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या जेवणाच्या पंक्तीत बसून हे सगळे खासदार जेवण घेणार असल्याच्या बातम्यांनी खळबळ उडवून दिली होती. मराठवाड्यातील 2 खासदार या पंक्तीत जेवायलाही होते. अर्थात त्याचा अर्थ जो काढायचा तो काढलाही गेला, संशय व्यक्त व्हायचा तो झाला. यामध्ये बघा, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या पंक्तीत बसून जेवले. त्यामुळं या दोघांची मोठी चर्चा राजकारणात झाली. ते फुटणार आहेत अशा पद्धतीचे संकेत देखील यावेळी मानले गेले. बघा ना, याबाबत प्रश्न विचारले तेव्हा खासदार जाधव पत्रकारावरही कसले भडकलेले होते. दुसरीकडे संसदीय अधिवेशनाच्या काळामध्ये दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या पंक्तीत जेवून आल्यामुळं संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मराठवाड्यातले ते 2 खासदार काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या दरबारात हजर होते. संजय उर्फ बंडू जाधव आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या भोवती गेल्या काही दिवसापासून संशयाचं एक जाळं निर्माण झालेलं होतं. दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान शिंदे गटाच्या मिशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार अशा चर्चानं तेव्हा उधाण आलं होतं, उधाण. या चर्चा फोल ठरवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी दिल्लीमध्येच या सगळ्या 6 खासदारांना एकत्र घेत वज्रमूठ दाखवली होती आणि त्याचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावर सुद्धा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही वज्रमूठ किती दिवस टिकते ते पहा असं म्हणत चक्क आव्हान दिलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संशयाचं वादळ उठलं. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या बंगल्यावर सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. अर्थात ठाकरेंच्या पक्षातील खासदारांनीही याचे निमंत्रण देण्यात आलेलं होतं. पण गद्दारी करून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पंक्तीत बसायचं का, या विचारानं अनेकांनी त्याकडे पाठी फिरवली होती. पण मराठवाड्यातील परभणीचे संजय जाधव आणि हिंगोलीचे आष्टीकर हे तो म्हणजे या जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते, गेलेले होते. यावेळी माध्यमांनी जाधव यांना विचारलं होतं बघा, तेव्हा कुणी जेवायला बोलावलं तर जायचं नाही का, मिशन टायगर वगैरे सगळं काही फेल आहे असा दावा करीत त्यांनी संताप देखील व्यक्त केलेला होता. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील दिल्लीत सत्ताधारी मंत्री किंवा खासदाराच्या कार्यक्रमात परवानगी शिवाय सहभागी होऊ नका अशा सूचनाही दिल्या होत्या. त्यावर बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या, काही वाद आरोप. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार जाधव आणि आष्टीकर यांच्याबद्दल राज्यात आणि त्यांच्या मतदारसंघात सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या दोघांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही या चर्चा थांबलेल्या नव्हत्या. हा संशय कमी झाला नव्हता जरा सुद्धा. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक काल मुंबईत बोलवली. संशय तर होताच, म्हणूनच कदाचित चाचपणीसाठी ही बैठक बोलवली असावी. त्यामुळं हे 2 खासदार दिल्लीत शिंदे यांच्या पंक्तीत बसून जेवून आलेले आहेत, ते ठाकरे यांच्या बैठकीला येणार का, ही शंका तर होती ना.
शंका होती, प्रश्न होता, संशय होता. पण बैठकीच्या निमित्तानं का होईना हे दोन्ही खासदार मातोश्रीवर धडकले. त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य छायाचित्रासमोरच सगळ्या खासदारांनी पुन्हा एकदा एकजुटीची वज्रमूठ आवळली. त्याचे फोटोही बाहेर आले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटाचं ऑपरेशन टायगरची हवा पुरती निघून गेली. अहो, आता तरी हा विषय थांबेल का हो? अहो, टायगरचं मांजर झाल्यावर तरी दिशाभूल करणाऱ्या बाता मारायचं शिंदे गटाकडून थांबेल का? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? जरूर सांगा. आणि आपण आणखी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.